नमस्कार. तर आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे भुताटकीचं झापे गाव. आणि या कथेच्या लेखिका आहेत स्नेहा काळे. चला तर मग भुताटकीच्या गावी. कॉलेजचे जीवन काही वेगळंच असतं ना. कॉलेजमध्ये आपण एक मोकळं आयुष्य जगत असतो. कसली चिंता नाही की जबाबदारी नाही. फक्त अभ्यास करायचा आणि भविष्यासाठी डिग्री कमवायची. कारण एकदा का कॉलेजच्या बाहेर गेलं की आयुष्य आपल्याला नाचवतं. असेच एक नामांकित कॉलेज DN कॉलेज. कॉलेजच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षा संपत आल्या होत्या. सगळेच विद्यार्थी खूप खुश होते आणि त्याचसोबत पुढे काय करायचे याबाबतीत संभ्रमितही होते. येथेच शिकत होती ते 6 जण. सोहम, राज, आदित्य, अमर, शुभम आणि केतन. त्यांच्यात मित्राचे कमी आणि भावंडांचे नाते जास्त होते. कॉलेजमध्ये सगळ्यात फेमस ग्रुप, प्रत्येक गोष्टीत अग्रेसर. मग तो अभ्यास असो किंवा कॉलेजची कोणतीही ॲक्टिव्हिटी असो, खात्रीशीर चोखपणे कामगिरी बजावणार. दरवर्षी परीक्षा संपल्यानंतर हे 6 जण छोट्या ट्रिपला जात असत, थोडं फ्रेश होण्यासाठी. तर यावर्षी कुठे ट्रिपला जायचं याचा विचार सगळेजण करत होते. यावर्षी काहीतरी वेगळं ॲडव्हेंचर करायला पाहिजे. नेहमी ट्रेकिंग, स्विमिंग करून बोर झालंय यार. केतन म्हणाला, येस, यू आर राईट. मला तर आता वीट आलाय त्या स्विमिंगचा. जरा रिसर्च करूया, काहीतरी भन्नाट सापडते का ते पाहूया. सोहम म्हणाला, मी एक सजेस्ट करू का? आदित्य म्हणाला, अरे बोल ना, परमिशन कसली मागतोयस? सगळेच बोलले. तसा आदित्य बोलू लागला, आमच्या गावी झापेगावला जायचं का? त्याच्या या बोलण्यावर सगळेच हसायला लागले. आर यू मॅड और व्हॉट? ब्रो, आपण काहीतरी ॲडव्हेंचर करायचं म्हणतोय. गावी असं काय ॲडव्हेंचर असणार आहे रे? राज म्हणाला, आहे म्हणूनच म्हणतोय. लहानपणी आजीकडून बऱ्याच भूतांच्या गोष्टी ऐकल्यात. ती गावात घडलेल्या घटना सांगायची तेव्हा आम्ही खूप घाबरून जायचो. पण आता वाटते की साऱ्या भाकड कथा असतील. जर काही ॲडव्हेंचरस करायचंय तर सगळेच गावी जाऊ. माझ्या आजी आजोबांचं मोठं घर आहे, त्यामुळे आपली राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था होईल. आदित्य म्हणाला. शुभम थोडासा घाबरटच होता. त्याला इच्छा नव्हती अशा भुताटकी असलेल्या गावी जायची. पण मित्रांसाठी तोही तयार झाला. सोहम आणि राजचा भुताखेतांवर विश्वासच नव्हता. ही सगळी अंधश्रद्धा आहे असंच ते मानत होते. अमरही तसा घाबरटच होता, पण तो दाखवत नसे, कारण सगळे त्याला चिडवत असत. आणि केतन असे काही थ्रिल अनुभवायचं होतं म्हणून तोही तयार झाला. पहाटे लवकरच निघायचं होतं, म्हणून आदल्या रात्री सगळे आदित्यच्या घरी झोपायला आले. रात्रभर गप्पा सुरूच होत्या. आदित्य आणि केतन मात्र थोडा वेळ गप्पा मारून झोपायला गेले, कारण त्यांनाच
ड्राईव्ह करायचं होतं. आदित्यला पहाटे 4ला जाग आली. त्याने लगेच सगळ्यांना उठवले, पण रात्री उशिरा झोपल्यामुळे कोणीच लवकर उठायला तयार नव्हते. त्यांना उठवता उठवता सकाळचे 6 वाजले. पटापट सगळ्यांनी आवरलं. आदित्यच्या आईने सगळ्यांना चहा आणि नाश्ता दिला. वाटेत खाण्यासाठी स्नॅक्स पण दिले. गाडीत सामान ठेवलं आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. सकाळचे वातावरण खूप छान वाटत होतं. हवेत गारवा होता. गाडीमध्ये बसल्यावर गार वातावरणात सगळेच पेंगायला लागले. झोप पूर्ण न झाल्याने सगळे लगेच झोपून गेले. 2 तास गाडी चालवल्यानंतर आदित्यने एके ठिकाणी गाडी थांबवली. तशी सगळेजण पाय मोकळे करायला म्हणून खाली उतरले. तिथे जवळ चहाची टपरी होती. तिथे चहा घेतला आणि परत प्रवासाला सुरुवात केली. आता केतनने गाडी चालवायला घेतली होती. एव्हाना सगळ्यांची झोप पूर्ण झाली होती. मग काय, गाडीत नुसता कल्ला सुरू होता. एकमेकांची टर खेचणे, जोक्स सांगणे हे सर्व चालूच होतं. प्रवासात वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. गावाच्या वेशीवर पोहोचल्यावर त्यांची गाडी अचानक बंद पडली. केतनने बराच प्रयत्न केला, पण गाडी काही चालू होईना. तासभर झाला तरी गाडी जागची हलली नाही आणि रहदारी नसल्यामुळे इतर कोणाची मदतही मिळेना. दुपारचे 12 वाजून गेले होते. सूर्य माथ्यावर आला होता. तहान भुकेने व्याकुळ झाले होते सगळेच. गाडीत जेवढं खाण्याचे पदार्थ होते ते केव्हाचे संपले होते. काय यार आदी, तास झाला आपण उभे आहोत, कोणीच कसं येत नाहीये. एवढं ओसाड रानात आहे का तुझं गाव? सोहम वैतागून म्हणाला. आदित्यलाही काय बोलावे ते समजेना. त्यालाही आश्चर्य वाटत होतं. एकही गाडी या रस्त्याने कशी काय जात नाहीये. तो काही न बोलता शांतच उभा होता. शुभम सगळीकडे पाहत होता. त्याला लांब एक झोपडी दिसली. तिथे मदत मिळते का ते पाहूया म्हणून सगळेच त्या झोपडीच्या दिशेने निघाले. 15-20 मिनिटे चालून गेल्यावर ते त्या झोपडीजवळ पोहोचले. जी लांबून त्यांना झोपडी वाटत होती, खरं तर ते एक मंदिर होतं. मंदिराच्या बाहेरील नळावर त्यांनी पाय धुतले. एवढ्या उन्हातही नळाचे पाणी मात्र थंडगार होते. तहानेने व्याकुळलेल्या त्यांच्यासाठी ते पाणी म्हणजे अमृतच होते. ते पिऊन सगळेच तृप्त झाले. मंदिरात प्रवेश केल्यावर थोडं शांत वाटलं. आदित्यला आश्चर्य वाटत होतं. मी हे मंदिर कधीच कसं पाहिलं नाही. कदाचित हल्ली उभारलं असेल असा विचार करून त्याने देवाचे दर्शन घेतले. सर्वजण तिथेच थोडा वेळ बसले. तेवढ्यात केतनची नजर मंदिराच्या बाहेर पारावर बसलेल्या वयस्कर व्यक्तीकडे गेली. सदरा आणि धोतर नेसलेली, खांद्यावर घोंगडी, हातात काठी, लांब पिळदार मिशा असलेली ती व्यक्ती त्यांच्याकडेच पाहत होती. केतनने सगळ्यांना इशारा केला. ते बाबा बसले आहेत तिकडे, त्यांना विचारून काही मदत मिळते का ते पाहूया. त्याच्या बोलण्यावर सगळेच सहमत झाले आणि ते त्या बाबांच्या जवळ गेले.
बाबा, आम्ही मुंबईवरून आलोय. आमची गाडी बंद पडलीये. काही मदत मिळेल का इथं जवळपास? आदित्यने विचारले. मला काय माहीत बाळा, मी तर इथेच असतो. देवाच्या कृपेने गाडी चालू झाली तर झाली, ती वयस्कर व्यक्ती म्हणाली. त्यांना थोडं विचित्रच वाटलं, म्हणून ते सगळे तिथून निघाले. तेवढ्यात आदित्य बेटा, इकडे ये, असे म्हणून त्या बाबांनी आदित्यला हाक मारली. आदित्यने दचकून मागे पाहिले. तुम्हाला माझं नाव कसं माहीत बाबा? आदित्यने प्रश्न केला. ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की उद्या अमावस्या आहे. गावात सांभाळून राहा. आणि हे घे, असं म्हणत त्या व्यक्तीने एक पुरचुंडी आदित्यच्या हातात ठेवली आणि पुन्हा जाऊन पारावर बसले. सगळेजण गाडीजवळ जायला वळले. तोच तिथेच थांबला, कारण त्यांची गाडी जी थोड्या अंतरावर बंद होती, ती गाडी त्यांच्या समोर उभी होती. ही गाडी इथे कशी काय आली, या विचाराने सगळ्यांची भीतीने गाळण उडाली. सगळेजण पटकन गाडीत जाऊन बसले. गाडीत बसल्यावर आदित्यने ती पुरचुंडी उघडून पाहिली. त्यात 6 गंडे होते. ते त्याने सर्वांना दिले. सोहम आणि राज या दोघांचा विश्वास नसल्याने ते दोघे सोडून सगळ्यांनी पटापटा ते आपल्या हातात बांधले. केतनने लगेच गाडी सुरू केली. आता कुठेही न थांबता लगेच घरी जायचं, या विचाराने त्याने गाडी पळवली. गाडी सुरू झाल्यावर शुभमचे लक्ष मंदिराकडे गेले, तर ते बाबा तिथे नव्हते आणि जवळपासही कुठे दिसत नव्हते. तो तर घाबरूनच गेला आणि मनातल्या मनात देवाचं नाव घेऊ लागला. थोडं अंतर जातात तोच वाटेत त्यांना एक 3-4 वर्षांचं बाळ रडत बसलेलं दिसलं. केतनने गाडी थांबवली. एवढ्या उन्हात भर रस्त्यात हे बाळ कोणी ठेवलं असेल, याचे त्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि त्याच्या आईवडिलांचा त्यांना रागही आला. त्याला मदत करण्याच्या उद्देशाने सगळेजण गाडीतून उतरले आणि बाळाच्या दिशेने जाऊ लागले. तसं ते बाळ उठलं आणि पुढे पुढे चालू लागलं. हे सगळे त्याच्या मागे जाऊ लागले. काही वेळाने ते बाळ रडायचं थांबलं आणि मोठमोठ्यानं हसू लागलं. त्याचे हसणे एखाद्या मोठ्या माणसासारखं होतं. आदित्यने सगळ्यांना थांबवलं. हे काहीतरी भयानक आहे हे त्याला जाणवलं. त्याने सगळ्यांना परत गाडीत बसायला सांगितलं. केतन गाडी सुरू करणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं की राज तर अजून त्या बाळाकडे बघत त्याच्या दिशेने जात होता. सगळ्यांनी त्याला हाक मारली, पण तो काही थांबत नव्हता. अचानक आदित्यला काहीतरी आठवलं. तो गाडीतून उतरला. मघाशी त्या बाबांनी त्याला जी पुरचुंडी दिली होती त्यात विभूती पण होती. त्याने ती बाळाच्या दिशेने फुंकरली आणि त्याच क्षणी ते बाळ अदृश्य झालं आणि इकडे राजही भानावर आला. आदित्यने त्याच्या कपाळावर थोडी विभूती लावली. राजचं डोकं जड झालं होतं. तो एवढा लांब कसा गेला हे त्यालाच कळलं नाही. गाडीत बसल्यावर त्याला झोप लागली. थोड्याच वेळात ते घरी पोहोचले. आदित्यच्या आजी आजोबांच्या 2 मजली घरात प्रशस्त खोल्या होत्या. आदित्य आणि त्याचे मित्र येणार म्हणून त्याच्या आजोबांनी वरच्या खोल्या साफ करून घेतल्या होत्या. त्यांनी सामान खोल्यांमध्ये ठेवलं.
गेल्या काही तासांमध्ये जे काही झालं होतं त्यामुळे ते 6 जण अगदी भांबावून गेले होते. घरी आल्यावर त्यांना थोडं रिलॅक्स वाटलं. जेवण करून ते लगेच आराम करायला गेले. काही वेळाने अमरला कॉल आला. झोपेतच त्याने कॉल घेतला. बोलून झाल्यावर तो पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला झोप काही येत नव्हती. त्याने आजूबाजूला पाहिले तर सगळे अजून झोपले होते. तो उठला, फ्रेश झाला आणि खोलीच्या गॅलरीत येऊन उभा राहिला. सूर्य मावळतीला आला होता. संध्याकाळ होत आली होती. पक्षी आपल्या घरट्याकडे परतत होतं. हवेत थोडा गारवाही जाणवत होता. सगळीकडे शांत वातावरण होतं. त्या रम्य वातावरणात देखील त्याला काहीसं विचित्र वाटत होतं. आजूबाजूच्या झाडाझुडपांमध्ये कसली तरी हालचाल जाणवत होती. सनू त्याला कोणीतरी आडून पाहत आहे. त्याने दुर्लक्ष करून इतरत्र पाहिलं. तेवढ्यात घराच्या समोरील अंगणातून काहीतरी पटकन निघून गेल्यासारखं त्याला वाटलं. त्यानं इकडं तिकडं पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. कदाचित भास झाला असेल म्हणून त्याने लक्ष दिलं नाही, पण त्याला 2-3 वेळा तोच भास झाला. आता मात्र तो घाबरला. मित्रांना सांगावं तर सगळेच आपल्याला चिडवतील म्हणून त्याने कोणालाच काही सांगितलं नाही. तो खोलीत येऊन बसला. सगळे हळूहळू जागे व्हायला लागले. प्रवासाचा क्षीण थोडाफार कमी झाला होता. तेवढ्यात आजीने चहा पिण्यासाठी त्यांना खाली बोलवले. सगळेजण पटापट उठले आणि चहा घ्यायला आले. चहा पिताना आदित्यने येताना घडलेल्या घटना आजी आजोबांना सांगितल्या. तेव्हा आजोबांनी त्यांना सांगितले की ते मंदिर 4-5 वर्षांपूर्वी बांधले आहे. गावात जो कोणी नवीन येईल त्याला त्या मंदिरात दर्शन घेऊनच गावात प्रवेश करायला लागतं. क्षेत्रपाल देवाचा तसा आदेशच आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात म्हणून तुम्हाला देवाचे दर्शन मिळालं आणि वाईट शक्तींपासून देवाने तुम्हाला वाचवलं. सगळ्यांचंच नशीब एवढं चांगलं नसतं बरं का. कधी कधी कोणाला मदत मिळतही नाही. गप्पा मारता मारता रात्र कधी झाली हे कळलंच नाही. गावाला सगळेच लवकर जेवतात आणि लवकरच झोपतात म्हणून आजी आणि सुमा मावशी म्हणजे घरकामासाठी येणाऱ्या मावशी, त्या दोघी रात्रीच्या स्वयंपाकाला लागल्या. 8 वाजताच सगळ्यांची जेवणं झाली. दुपारी बराच आराम केल्यामुळं कोणाला इतक्या लवकर झोपायचं नव्हतं. थोडा वेळ गच्चीत जाऊन बसू, पत्ते खेळू असे म्हणून सगळे गच्चीत गेले आणि गप्पा रंगल्या. रात्रीचे 12 वाजून गेले तरी ते खेळतच होते. शुभमने मोबाईल पाहिला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता बराच वेळ झालाय. मित्रांनो, आता बस झालं. 12 वाजून गेलेत. आपण गावात आहोत, शहरात नाही. आजूबाजूला बघा, सगळं शांत झालंय. चला खाली जाऊन खेळू हवं तर, शुभम म्हणाला. काय यार, तू पण 1 नंबरचा फट्टू आहेस. सोहम त्याला चिडवून हसू लागला. सोहम, तो बरोबर बोलतोय. असं जास्त वेळ बाहेर बसणं योग्य नाही. आपण खाली जाऊ, आदित्य म्हणाला. तसे सगळेच उठले आणि खोलीत येऊन अंथरुणात पडले. तेवढ्यात केतनच्या लक्षात आलं त्याचा मोबाईल सापडत नाहीये. त्याने राजकडून मोबाईल घेऊन
त्याच्या मोबाईलला रिंग केली. रिंग तर जात होती, पण मोबाईल काही दिसत नव्हता. गच्चीत राहिला असेल म्हणून तो वर गेला, तर सगळे जिथे बसले होते मोबाईल तिथेच होता. मोबाईल घेऊन तो खाली जाणार इतक्यात त्याची नजर समोरच्या घराच्या गच्चीकडे गेली. तिथे कोणीतरी बसलेलं दिसलं. काळोखात त्याला नीट दिसत नव्हतं, त्यामुळे त्याने निरखून पाहिलं आणि एक पांढरी साडी नेसलेली बाई गुडघ्यात तोंड घालून बसली होती. तिचे केस मोकळे होते आणि तिचे पायही उलटे होते. तो जे पाहत होता त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता आणि अचानक ती अदृश्यही झाली. केतन हे सर्व काही प्रथमच अनुभवत होता. तो पळत पळत खाली गेला. बाथरूममध्ये जाऊन तोंडावर पटापट पाणी मारले. काहीच घडले नाही असे दाखवून तो येऊन अंथरुणात पडला. आजचा दिवस सगळ्यांसाठीच अविस्मरणीय होता. आयुष्यात कधीही न अनुभवलेले प्रसंग आज त्यांच्यासोबत घडले होते. त्या रात्री सगळ्यांनाच खूप उशिराने झोप लागली. सगळेच अस्वस्थ होते. केतनला सतत ती बाई डोळ्यासमोर दिसत होती. खूप प्रयत्नांनी अखेर त्यांना झोप लागली. सोहमला सकाळी लवकर जाग आली. त्याला वॉकला जायची सवय होती. आदल्या दिवशीच्या घटनांनंतर त्याला एकटं जायला धीर होत नव्हता. सगळेजण गाढ झोपेत होते. तो उठला आणि थोडं अंतर जाऊन येऊ या उद्देशानं घराबाहेर पडला. गावातील लोक आपापल्या कामाला लागले होते. सकाळचं वातावरण खूप छान वाटत होतं. गार वारं सुटलं होतं. चालता चालता त्याला एक छोटी पायवाट दिसली. ती मुख्य रस्त्याकडे जाणारी होती. न कळतच तो तिथे गेला. थोडं अंतर गेल्यावर आता घरी जाऊया म्हणून तो वळला. त्या पायवाटेवरून चालू लागला. पण बराच वेळ झाला तरी तो फक्त चालतच होता. झपाझप पाय टाकू लागला, पण घराकडे जाणारी वाट त्याला सापडेच ना. येताना रम्य वाटणारी ती पायवाट आता भयावह वाटू लागली होती. पानांची सळसळ, विचित्र आवाज, घोंघावणारा वारा यामुळे वाटेवरचे वातावरण एखाद्या जंगलासारखे वाटत होते. तिथे त्याला एक भले मोठे पिंपळाचे झाड दिसले. विस्तीर्ण पसरलेल्या त्या झाडाआडून कोणीतरी त्याच्याकडे पाहत आहे असे त्याला वाटले. त्याने भास समजून दुर्लक्ष केले. चालून चालून तो घामाघूम झाला. तहानेने घसा कोरडा पडला. काही वेळाने तेच पिंपळाचे झाड त्याला दिसले. कोणीतरी पाहत असल्याचा पुन्हा तोच भास त्याला झाला. आता आपण पुरते अडकलो या विचाराने तो रस्त्यातच बसला. त्याच्या शरीरात प्राण नव्हते. त्याला आठवलं की गावात येताना देवानेच आपलं रक्षण केलं होतं. त्याचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसला तरी त्याने डोळे मिटून देवाचा जप करायला सुरुवात केली आणि काही वेळाने त्याला शांत वाटू लागलं. त्याने डोळे उघडून सगळीकडे नजर टाकली आणि उठून पुन्हा चालू लागला. काही अंतर गेल्यावर त्याला गावातील घरं दिसू लागली. आता त्याला हायसं वाटू लागलं. तो घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आला. इकडे घरी बराच वेळ झाला तरी सोहम आला नाही म्हणून सगळेच काळजीत होते. तेवढ्यात सोहम धापा टाकत घरी आला. तहानेने व्याकुळलेल्या त्याने गटागट पाणी प्यायले. त्याने त्याच्यासोबत काय घडले ते सर्वांना सांगितले. सगळेच पुरते घाबरून गेले. सोहमच्या काळजीने कोणी सकाळपासून काही खाल्लंही नव्हतं. तो आल्यावर
सगळ्यांनी चहा नाश्ता घेतला. सोहमच्या अनुभवानंतर अमरनेही त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सगळ्यांना सांगितला आणि केतननेही त्याला दिसलेल्या बाईबद्दल सांगितलं. आदित्यने आजी आजोबांना ते सगळे मुंबईला परत जात असल्याचं सांगितलं. तेवढ्यात दुपारच्या जेवणाची तयारी सुरू झाली. तेव्हा उद्या पहाटे निघा हवं तर, असं आजोबांनी सांगितलं. एका दिवसाचा तर प्रश्न आहे, असे म्हणून त्यांनी पहाटे लवकर निघण्याचा निर्णय घेतला. गावात आदित्यचा एक विशाल म्हात्रे नावाचा मित्र होता. त्याला आदित्य आल्याचे कळले तेव्हा तो त्याला भेटायला आला. आदित्य त्याला पाहून खूप खुश झाला. घराच्या अंगणातच ते गप्पा मारत बसले. आदित्यने सगळ्यांची ओळख करून दिली. विशालने त्या सगळ्यांना त्याच्या घरी नेले. विशालच्या आईबाबांनी आजी आजोबांची चौकशी केली. बरेच दिवस झाल्या आजी भेटल्या नाहीत आणि आजोबाही दिसले नाहीत. तब्येत ठीक आहे ना त्यांची? विशालच्या आईने विचारले. हो काकू, एकदम मजेत आहेत. जास्त घराबाहेर जात नाहीत ते. काही हवं असेल तर सुमा मावशी आणून देतात त्यांना, आदित्य म्हणाला. सुमा आली का माहेर राहून? म्हात्रे काकूंनी विचारले. जाऊन आल्या असतील, कारण आम्ही काल आलो तेव्हा तर त्या घरीच होत्या, आदित्य म्हणाला. अरे, बुधवारी तर गेली होती. तिचा नवरा म्हणाला आम्हाला, आमच्याकडे तो घरकामाला आहे. अंगण झाडायचं, पाणी घालायचं या कामासाठी येतो. तोच सांगत होता सुमा माहेरी गेली म्हणून, म्हात्रे काकूंनी सांगितलं. गप्पा मारता मारता जेवणाची वेळ झाली म्हणून सगळे निघाले. काकूंनी सांगितलेलं आदित्यच्या मनातून जात नव्हतं. घरी येऊन सगळे जेवले आणि वर जाऊन आपापल्या मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसले. संध्याकाळचा चहासाठी सगळे अंगणात गप्पा मारत बसले. आजी आजोबाही होते. आजोबा आदित्यच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होते. हास्य विनोद करत कसा वेळ गेला ते कळलंच नाही. अंधार पडू लागला तसं सगळे वर गेले आणि पहाटे लवकर निघायचंय म्हणून सामान भरू लागले. बाहेर कुठे जायची त्यांची हिंमत होत नव्हती. सगळे घरातच बसून होते. अमावस्येच्या रात्री नेहमीपेक्षा जास्त अंधार होता. शरीराला बोचणारं वारं वाहत होतं. झाडांच्या पानांची सळसळ, रातकिड्यांची किरकिर, दुरूनच कुठून तरी येणारा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज रात्रीची शांतता भंग करत होता. रात्रीच्या जेवणानंतर सगळे लवकर झोपले. आदित्यला काही केला झोपच लागत नव्हती. बराच वेळ विचार करत तो नुसता पडून होता. काही वेळाने कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला आणि आदित्यला जाग आली. भास झाला असेल असे वाटून तो पुन्हा झोपला, तर परत तोच आवाज आला. आता मात्र काहीतरी गडबड आहे म्हणून तो खाली आला. आवाज कुठून येतोय याचा कानोसा घेत तो किचनजवळ आला, तर तिथे सुमाचा नवरा तिला मारत होता. आदित्य त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा आवाजही फुटत नव्हता. एका जागी उभा राहून ते सगळं तो पाहत होता. त्यांचा आवाज ऐकून आजी आजोबाही तिथे आले. आदित्य त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला बोलताही येईना आणि जागेचे हलताही येईना. जे चालू आहे ते बघण्याखेरीज तो काहीच करू शकत नव्हता. सुमा आणि तिच्या नवऱ्याची झटापट झाली आणि रागाच्या भरात त्याने सुमाच्या डोक्यात वरवंटा घातला. वार वरमी लागल्याने ती जागीच कोसळली. हे सगळं आजी आजोबांनी पाहिलं आणि ते आपल्याला पोलिसात देतील म्हणून त्यांनाही त्याने मारून टाकलं. हे सगळं आदित्य उघड्या डोळ्यांनी पाहत होता, पण एक चकारही काढू शकला नाही.
चित्रपटात जसे स्थान बदलतात तसं त्याचं स्थान बदललं. आता तो घराच्या मागच्या अंगणात होता. थोड्या वेळाने आपण हे काय करून बसलो असे वाटून सुमाचा नवरा तिथेच बसला. मग त्याने त्याच्या मित्राला बोलावून घेतलं आणि तिन्ही मृतदेह पोत्यामध्ये भरून त्यांना मागच्या अंगणात पुरून टाकलं. एवढ्यात आदित्य उठला. घामाने अंग भिजलं होतं. आपण जे पाहिलं ते सत्य आहे की स्वप्न? त्याने उठून तोंडावर पाणी मारलं आणि तो खाली गेला. अजून उजाडलं नव्हतं. सगळ्यांना निघायचं होतं म्हणून सगळेच उठले. आदित्य खाली जाऊन आजी आजोबांना हाका मारू लागला, पण ते दोघे कुठेच दिसले नाहीत. मग तो मागच्या अंगणात गेला. आदित्यच्या पाठोपाठ त्याचे मित्रही गेले. त्याचे मित्रही दोघांना शोधू लागले. त्याने जे काही स्वप्नात पाहिलं ते सगळ्यांना सांगितलं. कोणालाच विश्वास बसत नव्हता. आदित्यला स्वप्नात दिसलेली ती जागा ते शोधू लागले. बराच वेळ अंगणात शोधल्यावर त्याला एका जागी उकरलेलं दिसलं. तो खणायला जाणार इतक्यात राजने त्याला थांबवलं. तू जे पाहिलं ते जर खरं असेल तर ही पोलीस केस आहे. आपण पोलिसांना इन्फॉर्म करायला हवं, राज म्हणाला. केतनने लगेच पोलिसांना बोलावून घेतलं. आदित्यची मनस्थिती ठीक नव्हती. पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा पोलिसांनी आदित्यला सांगितले की काल रात्री सुमाचा नवरा टॉयलेटच्या बाहेर मृतावस्थेत सापडला. ते सुमाला शोधतच होते. अंगणात खणून पाहिल्यावर आजी आजोबा आणि सुमाचा मृतदेह सापडला. पोलिसांचा संशय त्या 6 जणांवर होता, पण संपूर्ण तपास झाल्यावर आणि मृतदेहांचे पोस्टमॉर्टम झाल्यावर हे तिन्ही खून मंगळवारी रात्रीच, म्हणजे आदित्य आणि त्यांचे मित्र येण्याच्या आदल्या रात्रीच झाले होते आणि ते सुमाच्या नवऱ्याने केले असल्याचे आणि सुमाच्या नवऱ्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असल्याचे सिद्ध झाले. हे सर्व होईपर्यंत ते 6 जण तिथेच थांबले होते. याला जवळजवळ 1 महिना उलटून गेला होता. इतके दिवस आपण आजी आजोबा आणि सुमा यांच्या आत्म्याबरोबर राहत होतो. या विचाराने सगळे सुन्न झाले होते. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका.